नमस्कार, मी सुधा नरवाडकर, नांदेड। आज मार्च महिन्यातील पहिला शनिवार, स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस। प्रथम मी परिवाराचे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व सहकार गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून माझी स्वरचित गझल मी आज सादर करते आहे। गझलेचे शीर्षक आहे आशाने फिटेल ऋण जन्मदेचे। आशाने फिटेल ऋण जन्मदेचे। वृत्त आहे वनहरिणी। ऐका मग। दैनंदिन या जगण्यामध्ये मानवतेची झाली घसरण। दैनंदिन या जगण्यामध्ये मानवतेची झाली घसरण। मायपित्याची आश्रमामध्ये अंतिम यात्रा आणिक तर्पण। मायपित्याची आश्रमामध्ये अंतिम यात्रा आणिक तर्पण। विद्या मंदिर पवित्र वास्तू सुंदर शिल्पे इथेच घडती। कधी इथे पण राक्षस दिसतो सान मुलीचे करतो भक्षण। कधी इथे पण राक्षस दिसतो सान मुलीचे करतो भक्षण। लग्नानंतर लक्ष्मी येते घरात आपुल्या असे मानतो। लग्नानंतर लक्ष्मी येते घरात आपुल्या असे मानतो। मानपान ना म्हणून अजून होते नारी शोषण। मानपान ना केला म्हणून अजून होते नारी शोषण। माझी पत्नी शिक्षित हवी लावण्यवती जणू मेनका। माझी पत्नी शिक्षित हवी लावण्यवती जणू मेनका। पाप्याचे तू दिसतोस पितर एकदा तरी पाहाच दर्पण। शेवटचा शेर बघूया। शेतीवाडी जमीन जुमला जीवनात मी खूप कमावले। शेतीवाडी जमीन जुमला जीवनात मी खूप कमावले। धुंद माणसा विचार करतो किती पाहिजे जागा सरपण। दैनंदिन या जगण्यामध्ये मानवतेची झाली घसरण। मायपित्याची आश्रमामध्ये अंतिम यात्रा आणिक तर्पण। अंतिम यात्रा आणिक तर्पण। धन्यवाद।